त्यामुळे प्रश्न सुटेल असं आम्हाला तरी वाटत. मुख्यमंत्री हे तिथलं सगळं नियोजन बघतील. ते रायगडला तिथंसुद्धा तिढा काय सुटेल असं बरंच काय झालेलं आहे आणि बरंच काय होईल असं स्टेटमेंट आहे. नाशिक आणि रायगड पालकमंत्री नाही अजून, आजही नाही, उद्याही नसणार, 5 वर्ष नसणार, कारण तो वाद कधीच मिटणार नाही. उलट वाद दुर्दैवाने एवढी सत्ता देऊनसुद्धा ती त्या 3-4 नेत्यांमध्ये ती वाढतच गेलेलं आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल. आता हा तिढा तिथं सुटेना, पण आपल्या राज्याचे मुख्यमंत्री हे हुशार मुख्यमंत्री आहेत. त्यांनी तिढा तसा अप्रत्यक्षपणे सोडवलेला आहे. तो शिंदे साहेबांना मान्य नसला तरी की त्यांनी सांगितलं आहे की पुढचे काही वर्ष नाही तर महिने मुख्यमंत्री हे तिथलं सगळं नियोजन बघतील. मग आता त्याचा अर्थ 27-28पर्यंत काय तिथं पालकमंत्री बदलला जात नाही, नाही तर पालकमंत्री तिथं मिळत नाही. राहिला प्रश्न रत्नागिरीला, ते रायगडला तिथंसुद्धा तिढा काही सुटेल असं वाटत नाही. आणि जर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे जे काही स्टेटमेंट येत आहेत ते स्टेटमेंट त्या दोघांमध्ये खूप चांगले आहे असे काही स्टेटमेंट येत नाहीत. बरंच काय झालेलं आहे आणि बरंच काय होईल असं स्टेटमेंट आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.